नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट क पूर्व 2024 चा जो पेपर झाला आपला, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 20 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केले. बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे आणि त्या पण बॅचची फी आपली ₹999 असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा, टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे हा काय ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन नाही. काय दिले बघा, एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती असेल? ठीक आहे बघा, 400 किलोमीटर अंतर आहे, एका ठराविक वेगाने आपण पूर्ण केलं तर जेवढा वेळ लागतो, तर त्याच्यामधनं जर समजा आपण त्या वेगातनं आपण 8 किलोमीटर अंतर कमी केलं तर आपल्याला 3 तास कमी वेळ लागतो. ठीक आहे, डायरेक्ट काय करायचं बघा. आता बघा, तुम्हाला विचारलं का रेल्वे गाडीचा मूळ वेग किती असेल, तर इथं डायरेक्ट आपण ऑप्शन वरनं जायचं. तर बघा, आता समजा आपण रेल्वे गाडीचा मूळ वेग किती आहे, 40 किलोमीटर आहे. तर बघा, 480 किलोमीटर अंतर पूर्ण करायचं तुम्हाला 40 किलोमीटरने किती वेळ लागेल बघा. तर शून्याला शून्य गेले, 4 एक्के 4, 4 एक्के 4, 4 दुने 8 म्हणजे 12 तास लागतील. ठीक आहे बघा. बरं, आता सेम बघा, तेच जर 480 किलोमीटर अंतर आपल्याला काय म्हटले आपण, ताशी वेग किती कमी केला तर 8 किलोमीटर म्हणजे 40 मधनं 8 गेले, खाली किती राहिले 32च्या स्पीडने जर आपण ते अंतर कव्हर केलं तर किती वेळ लागेल बघा. 8 चोक 32, 8 सख 48, परत 4 एक्के 4, इकडे किती झाले बघा 15 चोक 60 म्हणजे बरोबर इथे झाले 15 तास, इथे लागले 12 तास. आणि काय म्हटले आपल्याला, रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो. मग 3 तास वेळ जास्त लागतो बघा, 12 आणि 3 15 लागतो वेळ. याचा अर्थ आपलं उत्तर काय असेल, मूळ वेग किती असेल तर ताशी 40 किलोमीटर. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, आता हा क्वेश्चन कुठला बघा, तर ऍव्हरेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे की बाबा ज्याच्यामध्ये बघा 10 रुपये किलो तांदूळ जर आपण 20 रुपये किलो तांदळामध्ये मिक्स केला तर ते येणारे मिश्रण किती रुपये किलो असतं ना, त्या टाईपचा हा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा, एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? थोडक्यात काय बघा, मुलांची बघा, टोटल वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती मार्कांची तर 13 आहे. तर बघा, मुलांची मार्कांची सरासरी 10 आहे, मुलींची मार्कांची सरासरी 18 आहे आणि हे सगळ्यांचे मार्क एकत्र केले तर बघा सरासरी किती निघते, 13 निघते. मग इकडे काय, मुले लिहा इथं, मुले इथल्या मुली. ठीक आहे बघा, संख्या आपण पुढे लिहू बघा. आता इथं मुलांना मुलांना किती मार्क पडलेत बघा, 25 मुलांनी मिळवलेले मार्कांची सरासरी 10 आहे, मुलींना किती पडलेत तर 18 आहे आणि सगळ्यांची सरासरी किती आहे बघा तर 13 आहे. ठीक आहे बघा, थोडक्यात काय, 18 रुपये किलो तांदूळ 10 रुपये किलो तांदळामध्ये मिसळला तर तो येणारा मिश्रण हे 13 रुपये किलो तांदळाचं असेल, त्या टाईप मध्ये बघा. आता मला सांगा, 18तनं 13 गेले, खाली राहिले 5. परत बघा, 13तनं 10 गेले, इकडे राहिले 3. बरोबर आहे का? आता 5 आणि 3 मध्ये काय म्हणजे 5 आणि 3 मध्ये कुठला अवयव निघतोय का नाही निघत, ह्याचा गुणोत्तर काय निघेल, मग सेम निघेल, 5x आणि 3x. ठीक आहे बघा, किती निघाले इकडे 3x. बरं, आता इथे काय, बरं आता ही मुलं आहेत, बरोबर आहे का, मुलांचे काय मार्क आहेत, सरासरी मार्क. आणि इकडे काय निघते पहा, इकडे निघते संख्या, संख्यांची संख्यांचे गुणोत्तर. ठीक आहे, आता 5 3 गुणोत्तर निघालं, पण आता आपल्याला बघा मुलं किती आहेत ते माहिती, मुलांची संख्या किती तर 25 मुलं आहेत. 5x म्हणजे बरोबर झाले 25. मग x बरोबर किती असेल बघा, 5 5 25, x बरोबर 5 निघाला. मग इथं 3x म्हणजेच किती निघाले बघा, 3 5 15. विचारले काय, तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती, मुलींची संख्या किती असेल तर 15 असेल. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल? ठीक आहे बघा, आता ह्याच्यामध्ये बघा, प्रश्नामध्ये तुम्हाला सगळीकडे टक्केवारी दिलेली आहे आणि तुम्हाला प्रश्न पण कशावरती विचारला, टक्केवारीवरती विचारला. ठीक आहे बघा, मग आपण एकूण विद्यार्थी 100 पकडू शकतो. एकूण विद्यार्थी आपण किती पकडले, इकडे 100 पकडले. ठीक आहे, आता 100 मध्ये बघा, आधी मुलं आणि मुली बाजूला काढून घ्या. एकूण मुलं किती आहेत बघा, तर बघा
इथे काय म्हणले मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल बघा. वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60 आहे. म्हणजे इकडे काय बघा, इकडे झाली मुले आणि ह्या झाल्या मुली. मग मुली किती आहेत? मुलींची एकूण टक्केवारी 60 आहे. मग मुली जर 60 असतील 100 मधल्या, तर मुलं किती असतील? मग 40 असतील. ठीक आहे बघा. चला आता ह्याच्यात आणखी काय दिले बघा. आणि जर 50% विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली, म्हणजे या 100 मधले बघा लक्षात घ्या, 50 विद्यार्थ्यांनी काय मिळवले? शिष्यवृत्ती मिळवली एकूण. ठीक आहे बघा. बरं आता एकूण काय दिले? हा एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. बघा मुलं जे आहेत 40 आहेत आणि ह्या 40च्या 40% मुलांनी काय केलं? शिष्यवृत्ती मिळवली. बघा मग 40चे 40% किती येईल बघा इकडं? बघा 40चा 40% किती असेल बघा? ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य, 4 चोक 16. हे कोण झाले बघा? तर शिष्यवृत्ती मिळवणारे. ठीक आहे बघा, हे शिष्यवृत्ती मिळवणारे किती झाले? 16 आणि एकूण किती आहेत बघा? 50 आहेत. मग मुली किती असेल बघा शिष्यवृत्ती मिळवलेल्या? 16 आणि 34 झाले 50. ठीक आहे, हे झाले शिष्यवृत्ती मिळवणारे. बरं आता विचारलं की आपल्याला, तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची एकूण टक्केवारी काय? एकूण मुली किती आहेत? 60 आहेत. आणि 60 मधल्या 34 मुलींनी काय केले? शिष्यवृत्ती मिळवली. तर एकूण टक्केवारी किती गुणिले 100 करा. काय निघेल बघा मग इकडं? चला ह्या शून्याला हा शून्य गेला. बघा किती निघते? 6 1 6, 6 पंचे 30. ठीक आहे बघा, राहिले 4. परत किती झाले बघा? 6 6 36, 36 परत 4 राहिले, परत 6 6 36, 6 6 36 म्हणजे 56.66. वर्गात काय मग? 56.67 निघते याचं उत्तर. काय निघालं? ऑप्शन नंबर 2, 56.67. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. एक मोबाईल फोनवर त्याला 20% नफा, तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? बघा आता एक फोन आहे. एका फोनवर काय केले बघा त्याने? आता 3600 रुपयाला तो विकलाय. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये त्याला काय झालं? 20% नफा झालेला आहे. 20% नफा म्हणजे काय? 3600 रुपये ही काय बघा? 120% रक्कम असते. थोडक्यात काय? 100% त्याची खरेदी किंमत, त्याच्यावरती 20% नफा. म्हणजे 120% रक्कम झाली 120%. मग आता ही झाली, तर मग त्याची बघा 100% म्हणजेच काय? तर त्याची खरेदी किंमत किती? ठीक आहे. 3600 ही काय असते? 120% रक्कम आहे. कशाच्या? तर खरेदी किमतीच्या. कारण नफा आणि तोटा आपण खरेदी किमतीवर काढतो. तर बघा आता मग त्याची खरेदी किंमत काय असेल बघा? चला इकडे ह्या शून्याला हा शून्य गेला. बघा 12 1 12, 12 त्रिक 36. 300 गुणिले 10 किती झाले बघा? 3000. ठीक आहे बघा, ही झाली खरेदी किंमत. ठीक आहे, आणि ही काय तुमची 3600 रुपये विक्री किंमत आहे. चला दुसरा मोबाईल घ्या. दुसरा मोबाईल काय केले बघा? तर दुसऱ्या मोबाईलवरती त्याला विक्री किंमत सेमच आहे 3600, पण त्याच्यावरती त्याला 20% तोटा झालेला आहे. म्हणजे बघा 3600 रुपये ही जी रक्कम आहे ती काय बघा? खरेदी किंमत जर 100% असेल तर 20% तोटा, म्हणजे विक्री किंमत झाली 80%. हे 3600 रुपये म्हणजे काय? 80% रक्कम आहे. तर मग खरेदी किंमत किती असते आपली? 100%. ठीक आहे, मग आता किती निघेल माझ्याकडं? चला ह्या शून्याला हा शून्य गेला बघा. 8 1 8, इकडे झाले 8 चोक 32 आणि 4 36, 8 पंचे 40, म्हणजे 45 गुणिले 100 किती झाले? 4500. आता बघा आपली एकूण खरेदी किंमत किती आहे बघा? खरेदी किंमत झाली 4500 आणि 3000, म्हणजे बरोबर झाले 7500. आणि विक्री किंमत किती आहे आपली? दोन्हीकडे 3600 3600 म्हणजेच किती झाले बघा? 3600 अधिक 3600 बरोबर झाली 7200. म्हणजे जवळ आपल्याला काय बघा? खरेदी किंमत 7500, विक्री किंमत 7200, म्हणजे 300 रुपयाचा तोटा झाला आपल्याला. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय ते आपलं ऑप्शन नंबर 1, 300 रुपयाचा तोटा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता रेशिओ अँड प्रपोर्शन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च याचे गुणोत्तर 11:9 आहे. ठीक आहे बघा. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च याचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती असेल? ठीक आहे. बरं आता लक्षात घ्या. इथं काय दिले बघा? वार्षिक मध्ये दिलेले. वार्षिक बचत किती आहे बघा? 3600. आणि विचारलं काय? मासिक महिन्याचं उत्पन्न किती आहे? माझी महिन्याचं बचत किती आहे ते काढून घ्या. बघा 3600 रुपये काय तुमची? 3600 रुपये तुमची वार्षिक बचत आहे 36,000 रुपये. 36,000 भागिले 12 करा. किती निघेल बघा? 12 1 12, 12 त्रिक 36, म्हणजे 3000 रुपये तुम्ही महिन्याला बचत करताय. 3000 रुपये काय तुमची बचत आहे? कशाची? तर महिन्याची. ठीक आहे बघा. बरं आता बघा लक्षात घ्या. मला सांगा उत्पन्न. बघा उत्पन्नामधून जर आपण खर्च वजा केला तर बरोबर काय राहते बघा? बचत राहते किंवा शिल्लक जे काय असेल ते.
आता मग उत्पन्न आपलं आधी गुणोत्तरामध्ये काढून घ्या. गुणोत्तरामध्ये किती उत्पन्न आपलं 11x आहे. गुणोत्तरामध्ये इथे x मांडायचा असतो. 11x वजा किती झाले 9x. बरोबर बघा बचत किती झाली बघा 11 9 गेली खाली राहिले 2x. मग 2x बचत म्हणजेच काय बघा तर 3000 रुपये. 2x म्हणजेच किती झाले बघा इकडं हे झाले 3000 रुपये. तर मग x बरोबर किती असेल बघा मग x बरोबर झाले 1500 रुपये. बरोबर आहे का आणि विचारलं की आपली तर त्याचे मासिक उत्पन्न किती असेल मासिक उत्पन्न किती 11x आहे. मग 11x थोडक्यात काय 11 म्हणजे बघा x ची व्हॅल्यू किती 1500. 1500 गुणिले 11 करा किती निघते बघा 11 5 55 11 11 5 झाले 16 म्हणजे हे 2 शून्य 16500 म्हणजे किती झाले ऑप्शन नंबर 4 येते. त्याचे मासिक उत्पन्न 16500. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. ठीक आहे बघा अरुण आणि इकडे लिहा सचिन. काय म्हटले बघा अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनच्या एका दिवसाच्या कामाच्या अर्धे आहे. मग सचिनने जर 2 रुपयाचं काम केलं असेल तर अरुण किती करतोय 1 रुपयाचं काम करतोय उदाहरणार्थ. ठीक आहे बघा बरं पुढे काय दिले बघा तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. म्हणजे बघा राहुल जेवढं काम एका दिवसात करतोय त्याच्या निम्म काम कोण करतोय सचिन करतोय. मग सचिनच्या दुप्पट कोण असेल राहुल असेल. राहुलला किती रुपये मिळतील तर 4 रुपये मिळतील. ठीक आहे बघा राहुलचा निम्मा कोण आहे सचिन आहे. बरं आता पुढे काय दिले बघा जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरुण सचिन आणि राहुल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील. बघा आता राहुलने 14 दिवसात काम पूर्ण केले. राहुल दिवसाला 4 रुपये पेमेंट मिळवतोय. मग दिवसाला 4 रुपये पेमेंट रोज आणि असं त्याने 14 दिवस काम केलं. म्हणजे हे झालं एकूण काम आणि हे काम पूर्ण करा काय म्हटले बघा तिघांना मिळून किती दिवस लागतील. तिघांचे मिळून दिवसाचं पेमेंट किती आहे बघा 4 आणि 2 6 आणि 7 रुपये. बरोबर आहे का मग 4 गुणिले 14 भागिले 7 करा किती निघते बघा 7 1 7 7 2 14 म्हणजे 4 2 8 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता जॉमेट्री वरचा क्वेश्चन आहे आणि तो पण कुठला बघा तर पायथागोरस थेरम जसं आपण डायरेक्शन मध्ये बघा आपण लेंथ डायरेक्शन मध्ये पण आपण शॉर्टकट मध्ये अंतर काढताना काय केलेलं आहे बघा पायथागोरस थेरम बघितलेला आहे. सेम त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचं बघा काय दिसते वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून x अंतरावर अशा प्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7.3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा. बघा आता प्रश्नात काय दिले बघा हे झाड आहे तुमचं. ठीक आहे बघा आणि जमिनीपासून बघा इथं हे जे अंतर नाही तर x मीटर अंतर आहे. ह्या x मीटर अंतरावरती ते झाड काय होते तुटते. ठीक आहे बघा आणि ह्या झाडाची पूर्ण लांबी किती आहे बघा इथून इकडे इथपर्यंत किती आहे तर 21 मीटर आहे. झाडाची उंची किती आहे तर 21 मीटर त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे आणि त्यातनं हे काय होते झाड मधनं तुटते. तुटल्यावर काय झाले हे पडले इथून जे तुटलेलं झाड आहे ना हे बुंद्यापासून इकडे काय इकडे पडले जाते कुठं इकडं म्हणजे हे इथं असं पडलं जाते. ठीक आहे बघा हे काय इथून तुटलं वरनं इकडे पडलं खाली असं आणि परत काय दिले बघा ते झाडाच्या बुडापासून किती मीटर अंतरावर पडले तर बघा ते 7√3 पर्यंत पडले. मग ही लांबी किती आहे बघा तर 7√3. ठीक आहे बघा 7√3 आहे. बरं आता मला सांगा ही पूर्ण उंची जर 21 मीटरची असेल आणि हे जर x असेल तर ही वरची उंची किती असेल 21 वजा x बरोबर आहे का. हे किती असेल 21 वजा x असेल ही उंची बरोबर आहे का नाही आणि हिथून हे झाड इकडे पडलेले ह्याची लांबी किती झाली बघा 21 वजा x बरोबर. ह्याला काय म्हणतो आपण कर्ण म्हणतो थोडक्यात बघा किंवा हायपोथिनेस बघा नाही चौकोनामध्ये कर्ण असतो आणि बघा त्रिकोणामध्ये काय असतो हायपोथिनेस. मग थोडक्यात काय इथे जर 90 डिग्रीचा कोन असेल ना तर ह्याच्या समोरची बाजू काय असतं हायपोथिनेस म्हणतो. ठीक आहे बरं आता फॉर्म्युला काय असतो पायथागोरस थेरमचा a स्क्वेअर बघा काय असतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर. ठीक आहे बघा आता ह्यातली ही एक बाजू पकडा ही एक बाजू पकडा ही बाजू एक सी पकडा a b आणि c. बघा आता a म्हणजे आपण x पकडला काय ते बघा इकडे x वर्ग अधिक b म्हणजे काय पकडलं बघा 7√3 चा वर्ग इज इक्वल टू c म्हणजेच काय 21 वजा x चा वर्ग. ठीक आहे बघा आता काय निघते बघा इथं चला इकडे काय निघाला x वर्ग अधिक बघा आता 7 चा वर्ग किती झाला 49 आणि अंडर रूट बघा √3 आहे का नाही √3 ला वर्ग हे केल्यानंतर काय ते रूट त्याचा निघून जातो. इथं मग काय निघते गुणले 3 निघते बरोबर 21 बघा 21 वजा x म्हणजे काय a मायनस b स्क्वेअर बघा काय असते इकडं a मायनस b स्क्वेअर माझा फॉर्म्युला काय असतो बघा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर.
बघा आता ए स्क्वेअर म्हणजेच काय इकडे 21चा वर्ग. 21चा वर्ग किती असतो बघा आपला 441. बरोबर आहे का इकडं? किती आलं बघा 21चा वर्ग वजा किती आलं इकडे बघा 21चा वर्ग वजा 2ab म्हणजेच काय 2 गुणिले 21 गुणिले x आणि गुणिले अधिक काय ते बघा b चा वर्ग. b म्हणजेच काय x चा वर्ग. ठीक आहे बघा. चला आता किती निघते बघा 49 गुणिले 3 करा. 49 गुणिले 3 केलं तर किती निघते 3 9 27 3 चोक 12 13 14 147 म्हणजेच काय एक्स स्क्वेअर अधिक 147 बरोबर 21चा वर्ग झाला 441 वजा 21 दुने काय झाले 42 आणि हे x 42 x अधिक x स्क्वेअर. ठीक आहे बघा. आता काय करा बघा सगळं हे एक्स स्क्वेअर अलीकडे आणा. अलीकडे आणल्यानंतर काय होईल बघा. बघा आता हे एक्स स्क्वेअर अलीकडे आणा म्हणजे काय होईल बघा इकडं एक्स स्क्वेअर वजा एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का. हे एक्स स्क्वेअर अलीकडे आणले काय मायनस होईल. ठीक आहे. आता 147 बरोबरच्या पलीकडे टाका आणि बघा परत हे 42x बरोबरच्या अलीकडे आणा काय होईल बघा अधिक 42x वजाचं काय होईल अधिक होईल अधिक 42x. बरोबर आहे का. या दोन्ही संख्या आपण बरोबरच्या अलीकडे आणल्या. ठीक आहे. आता 100 आणि 400 आणि 147 काय केलं आपण बरोबरच्या पलीकडे टाकलं म्हणजे इकडे काय होईल बघा 441 वजा 147. बघा अलीकडची प्लस आहे ती पलीकडे गेली की मायनस होईल. पलीकडची मायनस आहे ती अलीकडे गेली की प्लस होईल. काय निघते बघा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल. बघा 42x बरोबर काय निघेल बघा 441 वजा 147 किती निघते बघा इकडं 11तनं 7 गेले 4 13तनं 4 गेले 9 3तनं 1 गेले 2 294. मग x इज इक्वल टू काय असेल बघा 294 भागिले 42 किती निघते बघा इकडं बे दुनी 4 बे 1 बे परत बे 1 बे बे चोक 8 आणि 1 9 बे 7 14 परत काय निघेल बघा 7 आणि 1 8 आणि 4 12 मध्ये 3 ने बघा जातोय बघा 3 7 21 3 चोक 12 आणि 2 14 3 9 27 परत 7 1 7 7 7 49. मग x ची व्हॅल्यू किती आली बघा 7 मीटर. म्हणजेच काय ते उत्तर आपला ऑप्शन नंबर 3 7 मीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण जॉमेट्रीचा प्रश्न आहे. काय दिले बघा एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन गोल म्हणजेच काय असतं बघा लक्षात घ्या. आपण स्फेअर म्हणतो बरोबर आहे का. एक बघा एक असा गोळा जो आपण पोलीस भरतीमध्ये बघतो बघा जो पूर्ण भरलेला असतो आतून बरोबर आहे का त्याला स्फेअर म्हणतो आपण. हा तो वितळून काय केले बघा वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती म्हणजेच काय बघा सिलेंडर. जॉमेट्रीमध्ये आपण त्याला सिलेंडर म्हणतो. ठीक आहे बघा तयार केल्या तर त्या किती वृत्तचित्रे तयार होतील. ठीक आहे बघा. आता गोळा वितळून जे काय आपल्याला हे मिळेल त्याच्यापासून आपण किती सिलेंडर बनवू शकतो म्हटले. ठीक आहे बघा. आता बघा गोळ्याचं वस्तुमान तुम्हाला माहित असतं पाहिजे बरोबर आहे का नाही. बघा गोळ्याचे वस्तुमान इथे काय निघते गोळ्याचे वस्तुमान किती निघाल आपल्या इकडं 4/3 पाय आर क्यूब हा त्याचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे बघा. आणि आपला बघा सिलेंडरचे वस्तुमान जे असतं सिलेंडरचे वस्तुमान त्याचा फॉर्म्युला काय असतो पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे बघा. आता हे समजा आता थोडक्यात काय हे समजा आपण 100 किलोग्रामचे आणि हे जर 20 किलोग्रामचं असेल समजा रेडियस पकडून काय निघत असेल तर 20 किलोग्राम जर एक बनत असेल तर 100 किलो मध्ये 5 निघते. थोडक्यात असं येते. मग थोडक्यात काय हे भागिले हे करायचं आपल्याला एकूण संख्या कळून जाते. म्हणजे बघा इथे काय निघेल 4/3 गुणिले पाय गुणिले रेडियस किती आहे बघा आपला गोळ्याचा 30 सेंटीमीटर आहे बरोबर आहे का. मग डायरेक्ट काय करा 30 गुणिले 30 करा म्हणजे त्याचा घन निघून जाईल भागिले बघा आता इथे किती आहे बघा हे पाय रेडियस किती आहे बघा याचा आपला सिलेंडरचा तर 10 सेंटीमीटर आहे. मग इथे काय करायचं आपलं 10 गुणिले 10 रेडियस स्क्वेअर इंटू एच म्हणजे हाईट किती आहे बघा त्याची 4 सेंटीमीटर 4 लिहून टाका. आणि आता बघा पायला पाय कॅन्सल झाला इथं बघा 3 1 3 इकडे 3 10 30 झाले इकडे बघा 10 ला 10 कॅन्सल झाले इकडे 4 ला 4 कॅन्सल झाले इकडे 0 ला 0 कॅन्सल झाले 30 त्रिका किती झाले बघा 90 म्हणजे एकूण 90 सिलेंडर आपण तयार करू शकतो. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं पेरिमीटर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखी आयताकृती आकाराची परिमिती किती. आता परिमिती म्हणजे काय असं लक्षात घ्या एक दोरी घेतली आपण आणि ती दोरी काय केलं बघा ह्याच्यावरती मांडली ह्या सगळ्यावरती फक्त बाजूला कडल आणि त्याची काय केलं आपण लांबी मोजली तर त्याला काय म्हणतो आपण परिमिती. ठीक आहे बघा. आता मग फक्त लांबी मोजायची आपल्याला किती दिसते बघा इकडे 90 आहे. ठीक आहे बघा
आता हे जर 5 आहे आणि हे किती आहे बघा 7 आहे, मध्ये 2 दिसते, बरोबर आहे का? इथून इथपर्यंत लांबी काढायची म्हटलं आपल्याला काय निघेल बघा. आता बघा हे 2 आहे, बरोबर आहे का? इथून जर पकडलं आपण बघा, म्हणजे जर बघा हे जर 2 असेल तर इथून इकडे किती निघेल? हे 3 निघेल, बरोबर आहे का? मग इथून इकडे किती निघाल? 3 निघाल आणि इथून इकडे किती निघाल? 7 निघाल. मग थोडक्यात ही लांबी किती झाली तुमची? 10 झाली. येते लक्षामध्ये बघा. हे 2 सेंटीमीटर आहे, मग हे पण 2 असेल आणि टोटल 5 असेल तर हे किती असेल? 3 असेल आणि हे 3 असेल तर हे पण 3 झालं आणि मग हे जर इकडून इकडे किती 7 आहे. 7 आणि 3 किती झाले? 10 झाले. ठीक आहे बघा. बरं आता आधी काय करा? आडव्या लाईन मोजा. आडवी लांबी किती आहे बघा? ही किती झाली आडवं बघा? हे झालं 5. इथं 5 लिहा. 5 अधिक. परत ही लांबी किती आहे बघा? 2 आहे. इथं 2 लिहा. अधिक. परत ही लांबी किती आहे बघा? 7 आहे. ही 7 लिहा. अधिक. ही लांबी किती आहे बघा? तर 7 आणि 3 10 आहे. चला अधिक. आता उभी मोजा. उभं हे किती आहे बघा? 9 आहे. 9 अधिक. आणि आता बघा, हिथून हे एक अंतर. बघा परत इथून हे मधलं अंतर आणि इथून हे परत हे अंतर. सगळं मिळून एकच लाईन बसते, बरोबर आहे ना? उभी लाईन. तिन्ही जर अंतर किती असणार? ही आणि ही मिळून 9 सेंटीमीटर. मग इथं फक्त 9 ऍड करा. आता मोजा किती निघते बघा? 5 आणि 2 7 आणि 7 14 आणि 10 24. 24 आणि 9 33. 33 आणि 9 किती झाले? 42. म्हणजे आपली परिमिती किती असेल? 42 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता? बघा तुम्ही जर पुस्तकांमध्ये नीट बघितलं असेल ना तर 15 ऑगस्ट 1947 ला ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी वार हा शुक्रवार होता. ठीक आहे. तर ते जर माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तर काय करू शकता? गुरुवार काढू शकता. पण जर नसेल माहिती तर मग आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. काय निघेल बघा? 14 ऑगस्ट 1947. ठीक आहे बघा. 14 ऑगस्ट 1947. याचा अर्थ काय असतो बघा? आता आपल्याला ज्या वेळेस पासून साल सुरू झालं तिथून बघा आपल्याला 1900 सालापर्यंत यायचंय बघा. आता लक्षात घ्या, इथं आपण बेस इयर कुठलं पकडतो? 1600. ठीक आहे बघा. 1600, 1700, 1800 आणि 1900. आपण 1600 ला जर 0 पकडला तर इकडे 5, 3 आणि 1 हे काय असतात बघा? हे काय कोडफीड काय नाहीत, हे ऑड दिवस असतात. ऑड दिवस म्हणजेच बघा आता इथे 1900 पर्यंत किती दिवस ऑड निघतील? तर 1 दिवस ऑड निघतो. मग याचा अर्थ काय? आपण 1900 च्या 31 डिसेंबर पर्यंत पोहोचलो. तिथे किती दिवस ऑड निघाले? 1 निघाला. ठीक आहे बघा. चला आता परत 1900 पर्यंत पोहोचलो आपण. आता 1901 पासून 1947 च्या आधीचं पूर्ण वर्ष कुठलं? 46. तिथपर्यंत किती वर्ष पूर्ण होतात? तर 46 वर्ष पूर्ण होतात. का? कारण 47 हे चालू वर्ष. ठीक आहे बघा. मग पूर्ण वर्ष किती आहेत बघा? पूर्ण वर्ष झाली किती आपली इथं? तर 46. ठीक आहे बघा. आणि ह्या 46 वर्षांमध्ये एकूण लीप वर्ष किती असतात बघा? तर बघा 46 जर तुम्ही 4 ने भागलं तर पूर्ण भाग कितीपर्यंत जातोय बघा? 11 चोक 44. 12 चोक काय ते 48. 4 ने का भाग घालवतोय आपण? कारण लीप वर्ष दर 4 वर्ष येतं. 12 ने भागले की 12 चोक 48 येते. 46 च्या पुढे जाते म्हणजे 11 चोक 44. लीप वर्ष किती झाली? 11. ठीक आहे बघा. चला याचा अर्थ काय? आपण ही बघा हे लिहितो त्यावेळेस आपण पोहोचतो कुठपर्यंत? 31 डिसेंबर 1900 पर्यंत. आता हे लिहिले की आपण पोहोचलो कुठपर्यंत? 31 डिसेंबर 1946 पर्यंत. आता 47 मध्ये आपल्याला एंट्री करायची, ते दिवस मोजायचे. पण आपण काय दिवस मोजत बसणार का? नाही. आता बघा जानेवारी ते बघा ऑगस्टच्या आधीचा महिना कुठला आहे बघा? जुलै. हे पूर्ण महिने आहेत, बरोबर आहे का? ह्याच्यातले ऑड दिवस मोजायचे. ऑड दिवस. आता मग फॉर्म्युला कुठला असतो बघा? त्याच्यामध्ये 30 32 32 3 32 32 3. आता फॉर्म्युला म्हणजेच काय आहे? तर बघा 28 दिवसापर्यंत 4 आठवडे पूर्ण होतात. 28 दिवसाचे पुढचे दिवस असतात ना ते आपण सगळे इथे घेतलेले असतात ऑड दिवस म्हणून. फक्त इथे 0च्या ऐवजी 1 करायचं. कधी जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना 29 असेल तर 1 दिवस ऑड निघतो. ठीक आहे. आता हे चालू वर्ष 47 आहे आणि ते काय लीप वर्ष आहे का? नाही. त्यामुळे इथे 0च पकडायचं. मग आपल्याला काय करायचं बघा? जानेवारी ते जुलै पर्यंत 8 दिवस बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै म्हणजे इथून ते इथपर्यंत 8 दिवस किती निघतात बघा? 5 आणि 5 10 आणि 6 16 झाले. हे किती झाले? 16. बरं आता याचा अर्थ काय बघा? हे लिहिले की आपण पोहोचलो कुठपर्यंत? तर 31 डिसेंबर सॉरी 31 जुलै 1947 पर्यंत पोहोचलो आपण. आता जुलै मधील तारीख बघा. जुलै मधील तारीख कुठली असते बघा आपल्याला? तर 14 ऑगस्ट. 14 लिहून टाका. ठीक आहे. बरं आता इथं काय सगळ्यांना भाग घालत बसत नाही. 7 ने भाग घालावा बघा. 7 ने 1 ला भागलं बाकी एकच राहील कारण 7 ला 1 ला काय भाग जात नाही. 7 सकून 42 42 आणि 4 46. 7 1 7 आणि 4 11. 7 2 14 आणि 2 16. 7 2 14 म्हणजे बाकी राहिली 0. ठीक आहे बघा. परत बघा 4 आणि 4 8 आणि 1 9 2 11. 11 ला जर आपण 7 ने भागलं तर काय ते बघा? 7 1 7 बाकी राहिली 4. ही बाकी महत्वाची. 4 म्हणजेच काय बघा? एक म्हणजे सोमवार असतो बघा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजे 4 म्हणजेच काय आला? गुरुवार आला. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशनवरचा क्वेश्चन आहे, समीकरणावरचा. काय दिले बघा, एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. आणि तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील ते इक्वेशन मांडत बसताना डायरेक्ट उत्तर पर्यावरण उत्तर काढायचं. सो फास्ट निघते बघा. समजा पेटीत जर 84 आंबे असतील तर त्याला आपण 12 मुलांमध्ये वाटलं तर 12 7 84 ते बघा, शिल्लक राहतात का शून्य, त्यामुळे हे काय उत्तर नसणार आहे. त्याचा विषय संपला. बघा 80 ला जर आपण 12 ने भागलं, बघा 80 ला जर 12 ने भागलं तर बाकी येते 12 सक्क 72. 12 सक्क 72. बघा 6 ने पूर्ण भाग गेला, 12 सक्क 72. बाकी किती राहिले बघा 8. 72 आणि 8 किती झाले 80. बरोबर 12 मुलांना वाटले की 8 आंबे शिल्लक राहिले का, तर शिल्लक राहिले. आणि तेच जर बघा 80 आंबे आपण किती म्हटले 14 मुलांना, 14 मुलांना जर वाटले तर काय निघते बघा 14 पंचे 70. बरोबर आहे का, 14 पंचे 70. बाकी राहिले किती 10. मग बरोबर 14 मुलांना वाटले, 14 मुलांमध्ये वाटले 5-5 आंबे की 10 आंबे शिल्लक राहतात. म्हणजे बरोबर आपलं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका वर्गात n हा 5व्या क्रमांकावर आहे. बघा आता n हा 5व्या क्रमांकावर, याचा अर्थ काय बघा, वरच्या साईडने n इथं आला 5व्या क्रमांकावर. मग n च्या आधी किती मुलं असतील बघा, 4 असतील. म्हणजे 4 आणि 5. बघा मांडणी अशीच करायची का, कारण 1 प्लस 1 मायनस झालं की उत्तर चुकते बघा. ठीक आहे. बघा चला पुढे काय दिले, यस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. बघा यस हा कुठं काय दिले आपल्याला, शेवटून 8व्या क्रमांकावर. इथे यस झाला. मला सांगा यसच्या नंतर किती मुलं असतील बघा, सगळ्यांची तोंड जर ह्या साईडला असतील, यसच्या पाठीमाग किती जण असतील, तर हा कितवा दिला, यस आपल्याला शेवटून 8व्या क्रमांकावर, म्हणजे यसच्या पाठीमाग 7 जण असतील. बरोबर 7 आणि 1 8. बरं आता परत जर टी हा n नंतर 6वा आणि n आणि s च्या मध्यभागी असेल, बघा n आणि s च्या मध्यभागी बरोबर काय दिलंय बघा, टी दिलाय त्यांनी आपल्याला. आणि टी हा काय म्हटलंय बघा, बघा n पासून 6व्या क्रमांकावर आहे. बरोबर आहे का, टी हा n नंतर 6वा. n च्या आणि टी च्या मध्ये इथे झाली 5 जण. बघा n नंतर 5 आणि 6 बरोबर कोण झाला, टी झाला. आणि टी हा n आणि s च्या मध्ये, मग इथं पण बरोबर मध्ये काय असेल 5 जण असतील. ठीक आहे. बघा मग आता विचारलं काय असेल, तर वर्गात किती विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थी आहेत बघा 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11 आणि 5 बघा किती झाले 4 आणि 1 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11 आणि 5 16, 16 आणि 1 17, 17 आणि 7 झाले 24. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 2 24. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले, रेणकुच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल. बघा 9 वाजता घड्याळामध्ये कसं असतं बघा, इथं तास काटा असतो आणि इकडे मिनिट काटा असतो. ठीक आहे. इथं 9 झाले, इकडे 12 आल्या, हा झाला तास काटा. ठीक आहे. हे मिनिट काटा. बरं आता तास काटा पश्चिमेकडे असेल, इकडे काय असते बघा, पश्चिम दिशा असते आपली. मग काय म्हटलंय, तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल, तर मिनिट काटा कुठे वरती, ते वरती झाली उत्तर दिशा. काहीच चुकवलेलं नाही असं दिले त्यांनी. ह्या टाईपचे प्रश्न काही असतात, आपल्याला तास काटा बाबा पूर्व दिशेला आहे असं दिलेलं असतं. मग त्यावेळेस वरची दिशा कुठल्या, मिनिट काटा कुठला असला, असे फिरवून प्रश्न विचारतात. इथं सरळ सरळ प्रश्न विचारलाय. मिनिट काटा कुठं असेल तर उत्तर दिशेला, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर a इज इक्वल टू 4, b इज इक्वल टू 6, c इज इक्वल टू 8 असेल, असे क्रमाने असल्यास आकृतीमधील लुप्त भाग शोधा. बघा आता काय केले बघा त्यांनी इथं, बघ ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम. परत इकडे एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बघा आता ए ला काय म्हटलंय, ए जर 4 असेल तर बी किती दिलाय 6 दिलाय, सी हा 8 दिलाय. मग 2 वाढवले, 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10, 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 50 52 आणि 54. ठीक आहे बघा. ठीक आहे. आता हा चला आता पी ची व्हॅल्यू किती दिसते बघा तुम्हाला, पी ची व्हॅल्यू किती आहे 34 आहे. हे 34 मानला आपण इथं. पहा पी ची व्हॅल्यू झाली 34. पी ची व्हॅल्यू झाली 34.
ठीक आहे. आता ई ची व्हॅल्यू किती आहे बघा, ई ची व्हॅल्यू किती आहे 12, इथं 12 लिहा. परत आय ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे, इथं 20 लिहा. आणि इथं डी ची व्हॅल्यू किती आहे बघा, डी ची व्हॅल्यू 10 आली. तर ह्याची जर बेरीज केली आपण किती निघते बघा, 30, 40, 50, 60, 70 आणि हे झाले 76. ठीक आहे बघा, आडवी बेरीज करून बघा. पी किती आहे इकडे 34 आहे, 34. बी ची व्हॅल्यू किती आहे बघा 6, बी ची व्हॅल्यू 6. सी ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. आणि एम ची व्हॅल्यू किती आहे बघा 28 आहे. ह्याची जर बेरीज केली तर किती निघते बघा, 34 आणि 6 40, 40, 50, 60, 60, 70 आणि बरोबर झाली 76. ची पण किती निघते बघा 76 निघते. ठीक आहे. मग थोडक्यात काय, उभ्या आणि आडव्या ह्याची बेरीज किती आली पाहिजे, 76 आली पाहिजे. आता बघा इथं किती दिसतंय तुम्हाला, ई दिसतोय, इथं एच आहे. ई ची व्हॅल्यू 12, एच ची व्हॅल्यू किती आहे बघा, एच ची व्हॅल्यू किती आहे 18, इथं 18 लिहून टाका. बरं आता हे झाले एम किती 28 आहे, हे झाले 18. आपला एल किती आहे बघा, एल एल किती आहे 26, हा झाला 26. आणि ए किती दिलाय आपल्याला सुरुवातीला 4 आहे, 4 आहे. ठीक आहे बघा. बरं आता आपल्याला काय करायचंय बघा, उभी जरी बेरीज केली तर तुम्ही ह्याची 76 निघणार. ठीक आहे, आपल्याला ह्याची बेरीज किती आली पाहिजे, 76 आली पाहिजे. पण आता 12 आणि 18 किती झाले बघा, 30 झाले. बरोबर आहे का, ई आणि एच ची बेरीज झाली 12 आणि 18 30. आता मधल्याची बेरीज किती आली पाहिजे बघा, तर 40 आली पाहिजे. किती, सॉरी 12 आणि 18 झाले 30. 30 म्हणजे आपल्याला एकूण 76 पाहिजे. 76 म्हणजेच काय, एकूण 46 बेरीज आली पाहिजे मधली. बरोबर आहे का. बघा आता ई झाला इथं. बरं इथं काय दिसतंय तुम्हाला, एफ आणि के. एफ ची व्हॅल्यू किती आहे बघा, एफ झाला 14. आणि इथं के किती आहे बघा, के ची व्हॅल्यू किती आहे, के ची झाला 24. 24 किती निघते बघा, मग 4 आणि 4 8, 2 आणि 1 3 म्हणजे 38. आपल्याला किती पाहिजे बघा, त्या मधल्याची मिळून बेरीज किती आली पाहिजे तिकडं, तर 46 बेरीज पाहिजे. कारण ह्याचीकडे जी 30 आहे, 30 आणि 46 झाले 76. ठीक आहे, हे येत नाही, ह्याचा विषय संपला. बघा आता इथं काय दिसतंय तुम्हाला, जे के, जे ची व्हॅल्यू किती आहे, जे आहे 22 अधिक के ची व्हॅल्यू किती आहे बघा, के ची झाली 24. 22 अधिक 24 बरोबर किती निघते बघा, 20 आणि 40 46, ह्याचा 46 निघते. ठीक आहे. पण बघा जे के इथं पण आहे आणि के जे इथं पण आहे. ठीक आहे बघा, म्हणजे बघा इथं इथं पण के ची व्हॅल्यू किती झाली 24 आणि जे ची व्हॅल्यू किती झाली इकडं 22 बरोबर किती येते 46 येते. ठीक आहे. मग आता हे दोन्ही असू शकतात. इकडे जर बघा इथं जे दिसतोय तुम्हाला, जे किती आपला इथं आताच बघितलं आपण, जे हा 22 झाला आणि इकडे जी ची व्हॅल्यू किती आहे, जी ची व्हॅल्यू किती झाली 16. 22 आणि 16 बरोबर किती झाली इकडे 6 आणि 2 8, 2 आणि 1 3 म्हणजे 38. हे काय येत नाही. ठीक आहे, दोन्ही पैकी एक बघा आता. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, हा आता हे 22 आणि 24 झाले. बरं आता खाली बघा ह्याची व्हॅल्यू काय निघते बघा, 22 24 24 22 आहे. ठीक आहे. बरं आता इकडं उभी उभी व्हॅल्यू करून बघा. आता इथं 8 आहे. ओ ची व्हॅल्यू किती आहे बघा, ओ ची व्हॅल्यू झाली इकडे 32, इथं 32 लिहून टाका. 32 आणि 8 किती झाली 40. बरोबर आहे का. 40 म्हणजे मधली व्हॅल्यू किती आली पाहिजे, 36 आली पाहिजे. ठीक आहे. चला आता आपण जर 2 नंबरचा ऑप्शन बघितला सुरुवातीला, जे के, के च्या खाली किती आहे, एफ आहे बघा. एफ म्हणजे किती आहे, बघा इथं आपण के ची व्हॅल्यू किती समजा 24 पकडली, 24 पकडली, तर एफ ची व्हॅल्यू किती आहे, एफ ची व्हॅल्यू 14 आहे, 14 लिहून टाका. मग किती निघते बघा, 14 लिहिले तर 24 आणि 8 झाले 32, 32 आणि 4 36 आणि 10, 36 आणि 10 46, 46 37 48, 48 आणि 30 किती येते 78 येते. त्याच्यामुळं हे तर नाही जमत 2 नंबर. आता 3 नंबर चेक करा. ठीक आहे. 3 नंबर म्हणजेच काय, जे ची व्हॅल्यू किती पकडली 22 आणि के ची व्हॅल्यू किती इकडे 24 आहे. ठीक आहे. आता मध्ये बघा, जेच्या खाली काय एफ घेतला त्यांनी, एफ ची व्हॅल्यू किती आहे 14, इथं 14 लिहून टाका. किती निघते बघा इकडे, मग 22 आणि 8 झाले 30, 30 आणि 14 44, 44 आणि 32 किती 44 45 46 आणि 30 झाले 76. म्हणजे बरोबर उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता प्रॉफिट लॉस वरचा क्वेश्चन आहे, नफा तोटा वरचा. बरं काय दिले बघा, साखरेच्या किमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास 160 रुपये किमतीमध्ये 2.5 किलोग्राम जास्त साखर मिळू शकते. तर प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत शोधा. आता लक्षात घ्या, आपण बघा टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये काय बघायचं असतं बघा. इकडे जर समजा तुम्हाला वेग दिलेला असेल बघा, वेगाचं गुणोत्तर दिलं असेल ना, तिकडे वेळेचं गुणोत्तर कसं निघतं बघा. समजा वेग तुमचा 3:4 प्रमाणात आहे बरं का, वेग तुमचा 3:4 या पट्टीमध्ये जर असेल ना, तर तुमचा वेळ जो असतो ना तो 4:3 या पट्टीमध्ये असतो बघा. समजा 3च्या स्पीडने जाताय तर 4 तासामध्ये 12 किलोमीटर जाचाल, 4च्या स्पीडने जाताय तर 3 तासामध्ये 12 किलोमीटर जाचाल. म्हणजे काय उलट होऊन जातं. ठीक आहे. इथं पण सेम तसंच आहे बघा. बघा बघा थोडक्यात काय होईल बघा, समजा बघा समजा 12 रुपयामध्ये तुम्ही साखर तयार करताय सेम काय, तर बघा 4 रुपये किलोने साखर घेतली तर बघा 3 किलोग्रामचे 12 रुपये होतात.
आणि 3 किलोग्रामची 3 रुपयाने जर साखर तुम्ही घेतली तर थोडक्यात काय बघा 4 किलोग्राम साखर मिळते तुम्हाला. म्हणजे काय उलट झालं. ठीक आहे बघा, वाईस वर्षा. आता इथं काय होतं मला लक्षात घ्या. इथं आपल्याला काय करायचंय बघा. आता 20% काय केले बघा, साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात केली आपण. सुरुवातीला आपण असं समजू बघा, इकडे काय 100 बघा 100% काहीतरी किंमत होती आणि 20% कपात म्हणजे 80% काय झाली किंमत झाली. किंमत आणि इकडे लिहा संख्या. ठीक आहे बघा, मग हे काय होतं उलट होतं. इकडे काय होतं 80%, इकडे 80 आणि खाली काय तर 100 येते. ह्याचं फक्त गुणोत्तर काढा. ही गुणोत्तराची व्हॅल्यू आहे लक्षात घ्या. 20 चोक 80 आणि 20 100 म्हणजे थोडक्यात काय 4x आणि 5x संख्या निघते आपली. ठीक आहे, म्हणजे 20% किंमत जर तुम्ही कमी केली तर तुम्हाला जेवढी काय किलोग्राम मध्ये साखर मिळणार आहे, सुरुवातीला तुम्हाला 4x मिळत होती तर आता 5x मिळेल. आता ह्याच्यामध्ये बघा दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे, तुम्हाला 1 साखर जास्त मिळाली. कशामध्ये गुणोत्तरामध्ये. संख्येमध्ये किती मिळाली तर 2.5 किलोग्राम. म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली बघा 2.5 किलोग्राम. ठीक आहे. आता बघा x ची व्हॅल्यू 2.5 किलोग्राम, तर आपल्याला विचारलं का तर प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत किती. प्रति किलोग्राम सुरुवातीला आपल्याला मूळ ह्याच्यामध्ये किती साखर मिळत होती तर बघा 2.5 गुणिले 4 किती झाले इकडं 25 चोक 100 मध्ये 10 किलोग्राम साखर मिळत होती आपल्याला. एवढं तर कळलं. आणि इकडे 25 पदा 600 म्हणजे थोडक्यात काय 12.5 किलोग्राम. आणि नंतर व्हॅल्यू कमी झाल्यामुळे 12.5 किलोग्राम म्हणजे 2.5 किलोग्राम साखर जास्त मिळायला लागली. आता मला सांगा 10 रुपये किलोग्राम आपण साखर 10 रुपये किलो साखर घेतली आपण किती रुपयाची तर 160 रुपयामध्ये. मग 160 रुपयाची मध्ये जर आपल्याला 10 किलोग्राम साखर मिळत असेल तर एका किलोग्रामची व्हॅल्यू किती असेल तर 16 रुपये किलो. 16 रुपये किलो म्हणजे काय ते ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, आता मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, वर्तुळातील संख्याचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा. बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं आतमध्ये जर बघितलं आपण बघा 17 आणि 18 किती झाले बघा 25 नाही 10 20 30 35 झाले. 35 आणि 15 किती झाले 35 आणि 5 40 आणि 10 50 50 आणि 20 किती झाले बघा 70. म्हणजे आतल्या सगळ्या संख्यांची बेरीज किती आली 70 आली. तिथं पण आता बघा तेच करा बघा 21 आणि बघा 21 आणि 16 किती झाले बघा 10 20 30 35 35 आणि 13 किती झाले 35 आणि 10 45 आणि 3 झाले 48. 48 इथं काय निघेल मग 22 निघेल. 48 आणि 22 किती झाले 70 झाले. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय निघेल आपला इथं ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा m आणि n हे दोघे भाऊ आहेत. बरं आता याच्यामध्ये काय करायचं बघा, जर पुरुष असेल तर चौकोन काढायचा, पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे. समजा आता बघा भाऊ आणि बहीण असेल ना तर बघा भावाला चौकोन येईल, बहिणीला काय येईल त्रिकोण येईल आणि दोघांमध्ये इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं. जर पती पत्नी असतील ना तर काय करायचं बघा, इकडे हा झाला पती म्हणजे पुरुष, पत्नी म्हणजे स्त्री आणि दोघांमध्ये प्लस साइन देऊन टाकायचं आणि आई वडील असेल तर ते एका खाली एक जनरेशन मानून घ्यायची. ठीक आहे. काय दिलं इथं बघा m आणि n हे दोघे भाऊ आहेत. बघा m आणि n काय म्हटलंय बघा दोघ जण भाऊ आहेत. हे दोघे जण झाले भाऊ. ठीक आहे. परत Q आणि R बहीण आहेत. बघा Q आणि R, Q आणि R ह्या दोघे जणी कोण आहेत तर बहिणी आहेत. ठीक आहे. बघा चला परत M चा मुलगा R चा भाऊ आहे. बघा M चा जो कोणी मुलगा असेल तो काय म्हटलंय बघा R चा भाऊ आहे. R चा भाऊ आहे आणि आपल्याला R आणि Q बहिणी दिसतात. म्हणजे इकडे R लिहा आणि R ची परत बहीण काय झाली Q झाली. ठीक आहे बघा एवढं कळलं आपल्याला. बरं काय म्हटले बघा तर n चे Q बरोबर नाते काय, कुणाचे n चे कुणाशी तर Q शी नाते काय. तिथं चे कुठं दिलाय बघा, बघा नाते संबंधामध्ये कसं असतं बघा जिथं बघा कुणाचे कुणाशी, तिथं आता बघा जिथं चे असतो ना तिथं चेचं नातं सांगायचं. काय काय ठिकाणी बघा ए हा बी चा तर तिथं हाच नातं सांगायचं असतं. चे कोण आहे बघा Q चा बहीण, भाऊ, वडील आणि वडिलांचा भाऊ काका. म्हणजे उत्तर काय निघते आपलं ऑप्शन नंबर 4 काका. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पाय चार्ट वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा काय दिसते बघा याच्यामध्ये खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शविते. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 रुपये आहे तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. आता पाय चार्ट म्हणजेच काय बघा सर्कल आपला किती असतो 360 डिग्रीचा असतो. 360 डिग्री म्हणजेच काय बघा 46,000 किती येते 800 रुपये. ठीक आहे बघा. बरं आपल्याला काय म्हटलंय बघा तर हा कुटुंबाचे तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. कपड्याचा खर्च किती आहे बघा तुमचा 76, अन्नधान्याचा किती 144 आहे. मग 144 मधून जर आपण इकडे 76 वजा केलं किती येते बघा 14 6 गेला 8 आणि 6 14
13तनं 7 गेलं 6 राहिलं. म्हणजे बघा 68 अंशाने जास्त आहे खर्च कोणाचा अन्नधान्याचा कपड्यापेक्षा. आता तो किती निघेल बघा 46,800 गुणिले हे किती 68/360. आता किती निघते बघा मग इकडं बघा काय निघेल इकडं शून्याला शून्य गेला बघा 8 आणि 6 14 आणि 4 18 18ला आणि इकडे 6 आणि 3 9 म्हणजे 9 ने भाग जातोय बघा काय निघेल इकडं 9 9 5 45 1 राहिला 46 9 दुने 18 इकडे शून्य आला 9 चोक 36 ठीक आहे बघा चला परत 4 1 4 13 चोक 52 इकडे 130 आला म्हणजे 68 गुणिले 130 करा 68 गुणिले 130 मध्ये 13 ने गुणा तात्पुरतं 13 13 13 7 81 सॉरी 13 7 91 13 8 4 दर्श ठीक आहे बघा 13 सक्का 78 13 सक्का 78 आणि 10 88 आणि इकडे वरती शून्य म्हणजे 8840 8840 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू तर बघा प्रश्नचिन्ह जागी कोणता अंक येईल बघा अॅनालॉगीवरचा प्रश्न दिला ठीक आहे बघा बघा आता ज्यावेळेस अल्फाबेट सिरीज मध्ये आपण बघतो ए एम एन आणि झेड बघा सरळ जर आपण अल्फाबेट मोजले ए हा 1 नंबरला असतो एम हा 13 नंबरला एन हा 14 नंबरला आणि झेड हा 26 नंबरला जर उलटे अल्फाबेट मोजले आपण जर झेड हा 1 नंबरला पकडला तर एन 13 नंबरला येतो एम हा 14 नंबरला आणि ए हा 26 नंबरला असतो ठीक आहे आता इथे काय केले बघा वाय हा शेवटून किती क्रमांकावर असतो बघा वाय झेड इथं वाय असतो म्हणजे 1 आणि हा झाला 2 म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती पकडली त्यांनी बघा 2 2 चा वर्ग किती झाला 4 सेम बघा व्ही हा अल्फाबेट मध्ये उलट्या साईडने किती क्रमांकावर असतो बघा व्ही पासून पुढे मोजायचं व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड व्ही हा व्ही ला धरून बघा व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड 5व्या क्रमांकावर आला म्हणजे व्ही ची व्हॅल्यू किती झाली 5 5 चा वर्ग किती झाला बघा 25 म्हणजे इथं उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर 2 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा आता कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे काय दिले बघा प्रश्नामध्ये एका सांकेतिक भाषेत उन्नती हा शब्द 79 असा लिहिला जातो तर त्याच भाषेत उत्कर्ष हा शब्द कसा लिहिता येईल बघा इथं पण काय केले बघा अल्फाबेट सिरीज करायची बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड बघा काय निघतं इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 बघा अल्फाबेट तुम्ही आता एकदा वरच्या प्रश्नात काढले ना तर डबल तुम्हाला काढायची गरज नाही पेपरमध्ये ठीक आहे किंवा जर ए एम एन आणि झेड ह्याच्यावरनं काढायचं म्हणलं तर बोटावरनं मोजून काढता येतं ठीक आहे परत आपल्याला उन्नती काढायची उन्नती मग आता यू हा किती नंबरला दिसतोय बघा तुम्हाला यू हा 21 नंबरला आहे ठीक आहे बघा हा झाला 21 यू हा झाला 21 नंबरला एन किती नंबरला एन हा 14 नंबरला आहे हा झाला 14 नंबरला ए झाला 1 नंबरला टी किती नंबरला आहे बघा टी हा 20 नंबरला आहे आणि आय किती नंबरला आहे 9 नंबरला आहे याची जर बेरीज केली आपण तर काय निघते बघा बघा 21 आणि 14 झाले 20 30 20 30 35 35 आणि 10 45 45 आणि 5 50 60 70 आणि 79 याची बेरीज किती झाली बघा 79 ठीक आहे तिथे 79 दिली आपल्याला मग आपल्याला विचारलंय उत्कर्षची काय निघेल बघा उत्कर्ष बघा यू ची व्हॅल्यू किती 21 टी ची व्हॅल्यू किती 20 के ची व्हॅल्यू किती बघा 11 अधिक 1 आर ची व्हॅल्यू किती 18 एस ची व्हॅल्यू किती 19 आणि एच ची व्हॅल्यू किती 8 ठीक आहे बघा हा आता ह्याची बेरीज करा बघा 21 आणि 20 की झाले 41 42 आणि 10 52 53 53 आणि 10 की झाले 63 63 आणि 8 की झाले 63 आणि 8 झाले 71 71 आणि 9 झाले 80 80 10 90 90 आणि 8 98 म्हणजे ह्याची बेरीज किती निघते बघा 98 म्हणजे उत्तर काय निघालं आपला ऑप्शन नंबर 4 ठीक आहे तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी